परंतु साखर आहे ना हा टाइम बॉम्ब आहे. जसा कांदा आहे तसा जर ह्यांनी जर साखरेचे जर व्यवस्थित जर त्याकडे लक्ष नाही दिलं आणि अशी जर व्हॉलेटिलिटी राहिली दरामध्ये आणि अशी जर सट्टेबाजी केली आणि असा जर गोंधळ राहिला तर साखर तुम्हाला सांगतो आपल्याकडच्या भागातल्या कारखान्यांची साखर 11-12 रुपयांनी एक्सपोर्टसाठी व्यवहार झाले आणि पुढं तीच साखर ह्याचा इतका गंभीर परिणाम होणार आहे. तुम्हाला मी जे सांगतो ना दर पडायचं कारण, आता ही साखर लगेच येणार आहे का? नाही. फक्त 10 लाख टन त्यांनी सांगितली आणि त्याच्यात त्यांनी आणखीन असं पाचार मारलंय की इम्पोर्ट झालेल्या रॉ शुगर पासून जी साखर तुम्ही तयार करणार आहात ती तुम्हाला जो मिडल क्लास जो कंझ्युमर आहे हा कायम भरला जातो याच्यामध्ये आणि त्याच्या खिशातनं पैसे वेगवेगळ्या मार्गाने म्हणजे थोडी आपली चर्चा वेगळ्या जायला जाईल. पण मिडल क्लास कंझ्युमर आणि शेतकरी मिडल क्लास हा तर इथेनॉलचं जे मार्केट आहे ज्याच्यावरून बराच वाद सुरू आहे सध्या. आपण बघतो की लोक अगदी नितीन गडकरी साहेबांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. तर इथेनॉलचा जो परिणाम आहे या सगळ्याचा जो इथेनॉलवर परिणाम होईल त्याचा परिणाम पुन्हा या इंधनाच्या मार्केटवर पण होईल. खरा आपल्याकडे कायदा काय माहिती आहे का? 90% उत्पादकांना माहितीच नाही. आपल्याकडं RSF आहे, रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युला. याचा अर्थ काय माहिती आहे का? FRPची जी रक्कम दिल्यानंतर जो हिशोब होतो नमस्कार, मी उमेश घोंगडे. बखरवल्यामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गेले काही दिवस आपण बघतोय साखरेच्या भाववाढीवरून संपूर्ण राज्यभरात देशभरात धुमाकूळ सुरू आहे अक्षरशः. आणि धुमाकूळ जरी सुरू असला तरी खरोखर जो सर्वसामान्य शेतकरी ग्राहक आहे त्याला त्याचा सगळा फटका बसतो आहे. नेमकं साखरेचं मार्केट का वाढलेलं आहे आणि तो अचानकपणे का वाढलेला आहे? कारण एवढी साखर कधी महाग होत नाही. खरं तर मी तर कधी पाहिलेलं नाही. अचानकपणे साखर महाग होण्याचं कारण काय आणि हे एकूण साखरेचं जे मार्केट आहे हे समजून घेणार आहोत. शेतकऱ्यांना त्याचा फायदा काय होतो आहे, कारखानदारांची काय परिस्थिती, येता साखरेचा हंगाम काय असेल, हे सगळं आपण समजून घेणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत आज ॲडव्होकेट योगेश पांडेसाहेब आहेत. पांडेसाहेब एकतर हायकोर्टात वकील आहेत, त्याच्याबरोबरच ते जवळजवळ 20 वर्ष त्यांनी साखरेच्या व्यवसाय म्हणून त्यांनी साखरेचा म्हणजे व्यवसाय केलेला आहे आणि आता ते या विषयातले अभ्यासक आहेत साखरेच्या. तर त्यांच्याकडनं हा सगळा जो काही साखरेचं जो काही एकूण मार्केट आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. आजच आपण बोलताना म्हणजे आपलं सकाळी बोलणं झालं आपण बोलूया म्हणून आणि साखरेचा भाव मी बघितला तर आज अचानक भाव 800 रुपयांनी उतरला. काय झालं नेमकं? खरं आहे. आता मुळात साखरेचा दर वाढलाच का हा पहिला प्रश्न आहे आणि तो कमी कला झाला अचानक. म्हणजे हा जो सगळा खेळ सुरू आहे हे मागच्या 15 दिवसात ही एकदम मोठी चढ झाली आणि लगेच उतार झाली. त्याआधी मी थोडं एक सिद्धांत समजू माझी तुम्हाला सगळ्यांना. त्याला आपण अर्थशास्त्रातला जिफन्स पॅराडॉक्स असं म्हणतो. अच्छा. आणि ह्यामध्ये जिफन्स पॅराडॉक्समध्ये काही वस्तू अशा असतात त्यात साखर येते, मीठ येतं, कांदा येतो की ज्यांचा दर वाढल्यावरच त्याची मागणी वाढते. म्हणजे ज्यांचा जर दर खाली आला तर ह्यांना कोणी मागणी करत नाही, कोणी विचारही करत नाही. आणि अर्थशास्त्राचा एक डिमांडचा एक नियम आहे की रेट वाढला तर डिमांड कमी होती. इथं उलट आहे. मी ते ह्यासाठी सांगतोय की जे साठेबाज असतात, जे काळा बाजार करणारे असतात, ज्यांना हे अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती असतं की हा सगळा कशा पद्धतीने सट्टेबाजी करायची. आता साखरेचं जर आपण बघितलं तर मागच्या 3 महिन्यामध्ये साधारण साखरेचा दर होता 3800 ते 4000 रुपये प्रति क्विंटलला आणि केंद्र सरकारने 3200 रुपयाची एक SMP ठेवली साखरेला की किमान ह्याच्या खाली विकायचंच नाही. फार चांगला निर्णय घेतला तो. आता साखरेचा दर स्थिर होता. त्यानंतर 4000-4200 मागच्या एका महिन्यात 4000ची साखर 4700-4800 एक महिना पण नाही, साधारणपणे 15 दिवसाचाच. आणि 15 ऑगस्ट ते आजची ह्या पुढच्या 8-10 दिवसामध्ये साखरेने जी उसळी घेतली आणि त्यातही मागच्या 4 दिवसामध्ये साखरेचा दर सरळ 5000 ते 6700 रुपयापर्यंत गेला. म्हणजे 20 रुपयाची वाढ झाली आणि मागच्या 1.5 महिन्यामध्ये जवळपास 60% दरवाढ झाली. आता ह्यात खूप एक मुख्य मुद्दा आहे, याची चर्चा कुठेही होत नाही की वरच्या दरामध्ये साखर विकली किती गेली. हा इतका महत्त्वाचा प्रश्न मी ह्यासाठी मांडतोय. 65, 67, 60 रुपयामध्ये किती साखर विकली गेली आणि अशी किती विकली जाते. तर साखरेचा व्यवसाय कसा चालतो ते मी तुम्हाला जरा समजून सांगू इच्छितो जर वेळ असेल त्याच्यामध्ये. की साखर दर महिन्याला भारतामध्ये कोटा प्रणाली आहे.
किती साखर बाजारात आणायची यासाठी सरकार दर महिन्याला पुढच्या महिन्यासाठी कोटा घोषित करतं आणि तितकीच साखर काटेकोरप्रमाणे विक्री करायची असते. हे सर्वांना बंधनकारक असतं कारखानदारांना आणि ही एक पूर्णपणे एक साखळी आहे. त्या पद्धतीने हे चालतं, वर्षानुवर्षे पद्धत चालते. मात्र आता ह्याच्यात झालं काय की साखरेच्या म्हणजे आपण जर बघितलं ऑगस्ट महिन्यासाठी 22.5 लाख टनाचा कोटा होता पूर्ण भारतामध्ये. त्यामध्ये जवळपास 6 ते 6.5 लाख टन साखर महाराष्ट्राच्या वाटेत येते कारखानदारांच्या 6 ते 7 लाख टन म्हणजे 70 लाख होते विकायला आणि देशभरामध्ये बाकी ती विकून जाते युपी वगैरे भागामध्ये. मागच्या वर्षी सुद्धा ऑगस्ट महिन्यामध्ये 22 लाख टनाचा कोटा होता. म्हणजे मागच्या वर्षी 3300-3400चा भाव होता साखरेचा आणि ह्या वर्षी मात्र सरळ 6500 पर्यंत गेला. तर ह्याच्यामधला खेळ असा आहे की ह्यामध्ये एकतर मोठ्या प्रमाणामध्ये कोणीतरी साखर खरेदी केली आहे, कुठेतरी तो स्टॉक झाला आहे. कारण आकडे बोलतात, प्रत्यक्ष स्थिती वेगळी आहे. असा व्यापाऱ्यांमध्ये मागच्या 8 दिवसामध्ये एक अफवा पसरली किंवा व्यापारी हा पुढचं बघून व्यवसाय करत असतो, बाकीच्यांच्यापेक्षा तो थोडा पुढे असतो, त्याला माहिती आहे पुढं काय घडणार आहे काय. आणि अचानकपणे जसं दर म्हणजे 5,000चं टेंडर 5100 झालं, 5200 झालं, 5500 झालं, 6000, 6200, 6400, अक्षरशः शेअर मार्केट सारखं आणि पळापळ साखर जसं काही साखर मिळणार नाही. मला एक गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं ह्यामध्ये, म्हणजे सरकारी यंत्रणा राहून द्या, त्या तर कधी काम करणार नाही, मागणार नाही. साखरेचा कुठंही तुटवडा नाही, कुठंही दुकानासमोर रांगा लागल्या नाही. समजा आपण समजू शकलो की पेट्रोल पंपासमोर जर लोक पेट्रोल मिळत नाही म्हणून उभं राहिले, म्हणून त्याचे भाव वाढले, कोणी ब्लॅक मार्केटिंग सुरू केलं. इथं काहीच नव्हतं, तसं सगळं स्थिर होतं. आणि ज्या पद्धतीने हे दर असे वाढवले गेलेत, कुठली तरी अदृश्य शक्ती या मागे नक्की असल्याशिवाय हे होऊच शकत नाही. मी अतिशय जबाबदारीपूर्वक सांगतोय, कारण बघा आकडे बोलतात सगळे. 23-24चं जे कॅरी फॉरवर्ड स्टॉक होता तो होता जवळपास 48 ते 50 लाख टन, म्हणजे शिल्लक साठा आपल्याकडे हंगाम सुरू होताना. 24-25 साली भारतामध्ये लगभग जवळपास 260 लाख टन उत्पादन प्रोडक्शन झालं, 260 लाख टन देशभरात उत्पादन झालं. आणि आता जो मध्ये तुम्हाला 260 लाख मेट्रिक टनामध्ये महाराष्ट्राचा किती हिस्सा होता? महाराष्ट्रामध्ये बघा ना तुम्ही, सरळ कसं असतं की 30% महाराष्ट्र उत्पादन करतो साखर, म्हणजे जवळपास 75-80 लाख टनांच्या रेंज जातं. काही त्याच्यातला ऊस आपल्याकडचा इथनाला जातो. आणि जो चालू गळीत हंगाम आहे आत्ताचा, ज्याला आपण 26-27 म्हणतो, चालू आत्ताचा 25-26चा, सॉरी 26-27 पुढच्या वर्षी सुरू होईल आता 1 ऑक्टोबरला. आणि हा हंगाम कसा सुरू होतो ते पण सांगतो तुम्हाला की 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर हा एक सायकल असते. तर आत्ताचा जो हंगाम संपेल आता येत्या 30 सप्टेंबरला, तर त्यासाठी भारतामध्ये 290 लाख टनाचं उत्पादन झालं. कारण आता सगळे कारखाने बंद पडले, त्यामुळे तो हंगाम संपलाच जमा. पण कागदावरती तो एक फायनान्शियल इयर सारखा असतो. तर ही सगळी जर गोळाबेरीज केली आणि ह्यामध्ये साखरेचा खप किती, तर वर्षाला भारतामध्ये साधारणपणे कितीही तुम्ही हे केलं, कितीही मागणी वाढली, किती, तर 275 लाख टनांच्या साखर लागत नाही. म्हणजे 550 लाख टनाचं आपला कन्झम्पशन असतं, त्याच्यामध्ये सप्टेंबर पण पकडला आपण पुढचा महिना. बरोबर. तर हे सगळं जर आपण जर आकडेवारी जर बघितली तर भारतामध्ये आत्ता सुद्धा एक 70 ते 75 लाख टन साखर साठा शिल्लक पाहिजे, या क्षणाला असायलाच पाहिजे. आता झालंय काय, व्यापाऱ्यांमध्ये एक अशी एक भ्रम म्हणा, अफवा म्हणा किंवा वास्तविकता, कारण काही कुठून तरी ती आकडेवारी आली बाजारामध्ये की कारखान्याकडं स्टॉकच नाहीये, कागदावर स्टॉक आहे. आणि त्यामुळं अचानकपणे पळापळ सुरू झाली. म्हणजे रेट सगळ्यांनाच मला पाहिजे साखर. ह्या मात्र विकली किती केली तो पण महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण जी महिन्याचा जो कोटा आहे हा पूर्ण कोटा जवळपास 12-13 ऑगस्टपर्यंत विक्री झाला होता. ऑगस्टचा फार कमी साखर शिल्लक आहे विकायसाठी. आणि कोणीतरी म्हणजे मग ती शिल्लक जसा समजा 1000 क्विंटल महिन्याला विकायला कारखान्याला परमिशन दिली, त्यातली 700-800 क्विंटल त्यांची विकून झाली. महिन्याभरात विकायची साखर त्यांनी 15-14 म्हणून विकून टाकली त्यांनी. आता उरलेला जी 20% साखर आहे ती समजा आधीची साखर विकली 3800 रुपयाच्या दराने, 4000 दराने, आणि ती साखर पुढची 5000नी 500 क्विंटल विकली, त्याच्या पुढची समजा 6000नी विकली, आणि त्याच्या पुढची विकली 6500नी.
होतंय काय मग, जी आधी घेतलेली साखर होती, ज्याच्या हातामध्ये तो माल असेल तो त्याच्यातला नफा कमवणार. ह्या धर्तीवर हे सगळं झालं. मागच्या 2-3 दिवसामध्ये 4 दिवसात बोंबाबोंब सुरू झाली, सगळीकडे आरडाओरडा झाले की हे काय चाललं, काय झालं. आणि आपण काय करू, एक विषय घेऊ. काय होतंय, 2-3 विषय मध्ये सुटले. एक म्हणजे तुम्ही मगाशी बोलता असं म्हटलं की 5,200, 5,700 किंवा 5,500, 6,500 या मेट्रिक टनानी, म्हणजे 5,000 क्विंटलनी, क्विंटलनी साखर विकली. पण मग हे जे आहे वाढत्या भावानं विकलेली साखर, कारखान्यांकडनं घेतलेली साखर आणि अगदी 4,000च्या खाली घेतलेली साखर, ह्याच्यामध्ये खूप तफावत असेल. करेक्ट. कारण 4,000पर्यंत मॅक्सिमम साखर कारखान्यांकडनं गेली असेल. म्हणजे पुन्हा कारखान्यांचा पर्यंत शेतकऱ्यांचा ह्याच्यात काही या भाववाढीत काही फायदा नाहीये. अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही उचलला. हे सगळे आकडे बोलतील सगळे पूर्णपणे. कागदावरती आकडे आहेत. कारखान्याची साखर आहे, रिलीज ऑर्डर कारखान्याला केंद्र सरकारकडनं दर महिन्याला इतकी साखर विकायची, त्याने ती विकली आहे. कारण कारखानदारांची ओरड अशी की आम्हाला ह्या दरवाढीचा काही फायदा झाला नाही, असं कारखानदाराची. मग गेली कुठं साखर? आता ह्यामध्ये ह्या आकडेवारीचं जर एक संशोधन केलं, ऑडिट केलं, परीक्षण केलं, तर मग तुम्हाला सगळं खेळ लक्षात येऊन जाईल की हा प्रकार नेमका काय आहे. आणि मात्र ह्यात आणखीन पुन्हा सांगतो मी, होणार जाणार काही नाही. ह्या आधी कधी कुणावर कारवाई झालेली नाही आणि ह्या आधी होणारही नाही. ह्या कुठल्याही गोष्टीमध्ये काही होणार नाही. पण तुम्ही 2 गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे तुम्ही म्हटलं की कागदावरती साखर आहे, प्रत्यक्षात कारखान्यांकडे साखरच नाही, असं एक परसेप्शन, अशी एक अफवा मार्केटमध्ये पसरल्यामुळे भाववाढ झाली. आणि दुसरं तुम्ही असं म्हटलात की कोणीतरी याच्या मागं आहे, एक मोठी शक्ती. नेमकं काय दोन्हीपैकी? मी तुम्हाला भाववाढ झाली आणि भाववाढ केली गेली ह्यामध्ये पुन्हा शाब्दिक तफावत आहे. झाली म्हणजे पळापळ, एक काही नाही, काय करतोय बस मला पाहिजे, तिथं डिफेन्स पॅराडॉक्स अप्लाय होतो. आणि केली म्हणजे कोणीतरी त्याच्यामध्ये वर्ण हे सगळं खेळ चालवतोय कुणाकडं. आणि ही सगळी आकडेवारी जोपर्यंत प्रत्यक्षात बाहेर येत नाही तोपर्यंत याच्यातला चेहरा कोण आहे काय, आणि हे येणारही नाही, कारण सगळ्यांचे हात दबलेले. मी तुम्हाला आणखीन एक मुद्दा मांडू इच्छितो. हे अतिशय सत्य आहे. पूर्वी जसा व्यवसाय होता यामध्ये सगळे छोटे छोटे लोक होते. छोटे लोक म्हणजे एक मध्यम स्तरीय व्यापारी, जो आपला 500, 700, 1000 पोती आणून विकणार, हे करणार. आता काय झालं की याचं हळूहळू मागच्या 7-8 वर्षात तो इतक्या वेगाने कॉर्पोरेटायझेशन झालंय. मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या, बल्क व्यवहार, आणि ह्यामध्ये फार बड्या राजकीय नेत्यांची नातलग, राजकारणींचे मुलं, पाहुणे, त्यांचे परिचित, त्यांचे वेस्टेड इंटरेस्ट, हे सगळे ह्यामध्ये आले. म्हणजे थोडक्यात काय, एवढी वर्ष हा व्यवसाय जो होता तो विशिष्ट व्यापाऱ्यांमध्ये होता आणि तो छोटे व्यापारी होते. आता त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं तसं की राजकारण्यांचेच नातेवाईक व्यापारी झाले आणि ते मोठे कॉर्पोरेट पद्धतीनं सगळी खरेदी करतात. त्याचा परिणाम याशी असू शकतो. हो, बघ हे कसं असतं की याच्यामध्ये तुमची जेव्हा एक आर्थिक शक्ती असते, ताकद, म्हणजे इतकं मोठं मार्केट फिरवायचं आहे, तर त्यासाठी तुमची 10 लाख, 20 लाख, 25 लाख क्विंटल साखर खरेदी करायची जेव्हा क्षमता, ही सामान्य लोकांची नसतीच. यांना बाहेरचं फंडिंग मिळतं, यांच्याकडं इतकी ताकद वाढती, यांच्याकडे तशी ताकद पण आहे. हे सगळे आकडे बोलतील सगळे, कोण घेतंय, काय घेतंय, कसे बल्क. ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पूर्वी आपल्याकडं सगळं सहकारी साखर कारखाने होती, त्याचं बघता खाजगीकरणमध्ये वर्गीकरण झालं मोठ्या प्रमाणामध्ये. आता खाजगी आणि सहकारीमध्ये खूप फरक आहे. म्हणजे आपल्याला माहिती बाहेर येणं किंवा आपल्याला त्याची माहिती मिळणं, याच्यात आता काय होतं, बरेच कारखाने हंगाम सुरू होताना व्यापाऱ्यांकडनं, फायनान्सरकडनं उचल घेतात. स्वतःचा पैसा काही लावत नाही. ते म्हणतात आम्हाला ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे द्यायचे असतात, 14 दिवसाचं आम्हाला बंधन असतं, FRP वगैरे. भले ते काटा मारलेले आपण नंतर विषय करू, चोरीवाले साखर, तो वेगळा विषय तो. तर सत्य आहे ते पण. आणि ही जे ते आले, आता काय करतात ते म्हणतात आपण गॅस का भरायचं, साखर तयार झाली की ज्याला आपण पैसे ज्याकडनं घेतले 4 लोकांकडनं, सगळ्यांना वाटून साखर सांगतात तुम्ही तुमची उचलून घ्या, तुमचं काय करायचं करा. आता ह्यामध्ये जे खरेदीदार असतात ती साखर ते कुठंतरी स्टॉकिंग करतात किंवा त्यांच्याकडे ती इन्व्हेंटरी असते वेगवेगळ्या नावाने, वेगवेगळ्या ठिकाणी. आणि हे तुम्हाला कधी, कारण आपले जे आकडेवारी जी सांगते त्यात 2 गोष्टी आहे. एक तर साखर ही
पूर्णपणे गोडाऊनमध्ये डम झाली असेल, जर कारखान्याच्या गोडाऊनमध्ये जर साठा शिल्लक नाही, कारखाना तर असं म्हणताय, आणि जर साठा असेल तर कारखान्यांनी ह्या वाढीव दराचा शेतकऱ्यांना फायदा दिला पाहिजे होता. 25% जरी त्यांच्याकडे साठा शिल्लक राहिला, 20% समजा, मी म्हणतो 10%, तर तुम्ही किमान 200-300 रुपये टनानं द्यायला पाहिजे ना. नाही म्हणतात, देऊ शकत नाही, ते म्हणतात आमच्याकडे स्टॉकच नाही. याचा अर्थ एकतर मग ती कारखान्यामधनं बाहेर गेलेली साखर स्टॉकिस्टकडे असेल, दुसरी गोष्ट ही साखर चोरट्या मार्गाने देशाबाहेर गेलेली आहे. आणि कोणी कितीही ना म्हणू दे, हे जे आपले सराउंडिंग, आपल्या आजूबाजूचे जे छोटी छोटी जे राष्ट्र आहे ना, हे आपल्यावरची मांडगुळं आहेत, हे आपल्यावरच चालतात. यांच्याकडं जसं तुम्ही बांगलादेश घ्या, भूतान घ्या, बर्मा, नेपाळ, श्रीलंका, ही जनता आपल्यावरच आहे सगळं डिपेंडेंट. कितीही तुम्ही नाही म्हणा, या बॉर्डरच्या मार्फत यांना जातं. यामध्ये खूप मोठी, आता जसं पेट्रोल, मला एकाने काय सांगितलं मागं, की म्हणे भारतातलं पेट्रोल भारतापेक्षा नेपाळमधनं किंवा त्या बांगलादेशमधनं स्वस्त मिळतं म्हटलं आम्हाला, आणि प्युअर मिळतं. हे खरं सांगतो तुम्हाला. म्हणजे तामिळनाडूच्या भागामध्ये लोक जे नाविक असतात ना, जहाजवाले हे चालवणारे, ते जाऊन तिकडनं म्हणजे रात्रीतनं एक्सचेंज होतं, असे काही प्रकार आहे सगळे. आता तुम्ही हे जे साखरेचं गणित सांगितलं, तर तुमच्या सांगण्यावरून असं आहे की आपली 140 कोटी प्लस हे सगळे जर देश पकडले तर जवळजवळ 200 कोटी लोक हे आपल्या साखरेवर. हो, बिलकुल. आपण जगातला, भारत हा एक आता बघता बघता कन्झ्युमर देश झालेला आहे. कन्झम्पशन, महाकाय हत्ती आहे जो फक्त कन्झम्पशनसाठी. पूर्वी भारत हा एक निर्यातदार देश होता. आपण कृषी पदार्थ, कृषी धान्य निर्यात करायचो. आता आपली स्थिती काय झाली माहिती का? बघा, तुम्ही यादी काढा. आपण एक इम्पोर्टर कंट्री झालोय, आणि आपली कृषी अर्थव्यवस्था यांनी कोलमडवली. मागच्या 10, 15, 20 वर्षामध्ये जे शेतीचं म्हणजे उद्ध्वस्तीकरण झालंय, ज्या प्रकारे शेतकरी उद्ध्वस्त केला गेला, संपवला गेला, त्यामुळे परिस्थिती फार वाईट आहे. आणि म्हणजे तुमचा जो रोख आहे तो गेल्या 20 वर्षात म्हणता, याचा अर्थ आता जे सत्तेवर आहेत ते कारणीभूत आहेत आणि आधीचे पण आहेत. एक सांगू का तुम्हाला, शेवटी धोरणकर्ते जे आहेत ना, इकडचे काय तिकडचे काय, हेच टाळके इकडचे तिकडे गेलेले याच्यातले. तुम्ही तर काढले इकडचे तिकडे, तिकडचे इकडे, हे काही नाही हो. सगळं ही जी व्यवस्था आहे ना, ही एक आपण कॅपिटलिस्ट म्हणजे भांडवलशाही, भांडवलदारांची. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी कॉपरेटिव्ह होतं. आणि बघता बघता हा जो 25-30 वर्षात जो फरक पडलाय ना, म्हणजे सहकार संपत गेला, प्रामाणिकता संपली, आणि ज्या प्रकारे मनमानी काम, पूर्वीचं ते दिवसच वेगळे होते ते. म्हणजे आपण जर पूर्वीचा जर काळ ह्या काळाशी कम्पेअर होऊ शकत नाही. म्हणजे आत्ताची जी नवीन जनरेशन आहे, आपण ज्यांना जेनझी म्हणतो, त्यांना माहितीच नाही आधी काय होतं. त्यांचं जे जन्म 2000च्या आधी नंतर झालेलं ना, त्यांना 95 साली, 90 साली, ह्या किंवा 2005 ह्या दरम्यान कसं म्हणजे एक वेगळं वातावरण होतं. तुम्ही मग बघा विचार करून. त्यामुळे हे सगळे, आणि हे जे पैसे जे आहेत ना, वाढीव पैसे, हे सामान्य लोकांच्या खिशातनं जाणार आहे. म्हणजे आपण काय म्हणतो ना, की मध्यमवर्गीय माणसांनी हे 20-22 हजार कोटी रुपये हे डोनेट करायचे. त्यांनी, त्याला म्हणता ना की आपण दान द्यायचं. बरं, आता मूळ एक विषय असा आहे की मला वाटतं कालच तुमचे नेते राजू शेट्टी असं म्हटले की जवळजवळ 45,000 टन साखर गायब झाली, चोरी लागली. नेमकं खरं काय, म्हणजे काय म्हणायचं त्यांना? नाही, 40,000 टन, 45 लाख टन. 45 लाख टन, माफ करा, 45 लाख टन. नाही, हे साखरेचं कसं आहे की ह्यामध्ये जी आकडेवारी आहे, जसं मी आधीच सांगितली, ती मी रिपीट करत नाही आकडेवारी. तर ह्या आकडेवारीनुसार तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. तुम्ही जर शोध घेतला किंवा गुगल सर्च केलं तर नोव्हेंबर महिन्यामध्ये भारताने साखर निर्यात करावी, अतिरिक्त साखरेचं काय करायचं यासाठी आम्ही पत्र दिलेलं आहे शेतकरी संघटनेने. राजू शेट्टीने दिलं पत्र. त्यानंतर बऱ्याच की कारखानदारांनी पण मागणी केली की साखर ठेवायची कुठं, ही गोष्ट नोव्हेंबरची आहे. त्यानंतर केंद्र सरकारने 20 लाख टन साखर निर्यात करण्यासाठी परवानगी दिली. गंमत बघा तुम्ही, आता ही 20 लाख टन निर्यात पण होऊ शकली नाही, मागणीच नव्हती, जागतिक बाजारात सरप्लस. मग ही साखरेपैकी केवळ 7 लाख टन, म्हणजे आपला देशातल्या उत्पादनाच्या 2% देखील साखर बाहेर जाऊ शकले नाही. म्हणजे इतकी परिस्थिती हे होती. मग साखर गेली कुठं, हा जो प्रश्न आहे. त्यासाठी शेट्टी साहेब जे कालपासून म्हणतोय, स्वाभिमानी तर्फे आम्ही जे आरोप करतोय की 20-22 हजार कोटींचा, तो तसं तुम्हाला सांगतो कागदावरती कसा घोटाळा. 20-22 हजार कोटीचा घोटाळा म्हणजे 45 लाख टन साखर, असं आहे का? हो, 45 ते 50 लाख टन साखरेचा हिशोब लागत नाहीये. आम्ही बघा, तुम्हाला परत सांगतो, हा कसा हिशोब माहिती का, की 65 रुपये साखरेचा दर पकडला आपण, 65, 40 रुपये साखर होती, 38-40 रुपये, 25 रुपये किलोला वाढले, 2500 रुपये क्विंटलला वाढले, टनामागं 25,000 रुपये वाढले टनामागं.
म्हणजे ही 60%ची वाढ आहे. विचार करा तुम्ही, 60% दरात वाढ झाली, ही फक्त 3 ते 2 महिन्यात झाली, त्यातली मोठी वाढ. मग या स्थितीमध्ये जर कारखाने म्हणताय की आमच्याकडं साखर साठा नाही आहे, केंद्र सरकार म्हणतंय की आमच्याकडं साखर साठा आहे पुरेसा आहे. आहे, मग साखर गेली, हा पुन्हा पुन्हा येणार हा प्रश्न, आणि ह्यांना उत्तर द्यावं लागणार आहे. कारण आता जी स्थिती आहे, आता कुणालाही नेमकं माहीत नाही. आता जे दर खाली आलेत ना, एक भीतीपोटी, म्हणजे मी थोडी माहिती घेतली आज सकाळी. तर आता काय झालं माहिती आहे का, की जेव्हा आपण माहिती आहे का, आता एक चोरीचा माल खरेदी करतो, म्हणजे आपल्याकडं म्हणतात ना की बेकायदेशीर एखादं काम केलं असतं, तर ह्याची विल्हेवाट लावायची असते. सगळ्यांना माहितीच, चौकशी होणार आहे, पोलीस येणार आहे, किंवा माझ्याकडं, मग मी काय म्हणतो, कुठं आता भाटगीत पडता, मला नफा मिळतो, विल्हेवाट लावा. विल्हेवाट लावा. प्रत्येक जण ह्या विल्हेवाट लावायच्या मागे. आता व्यापारामध्ये प्रत्येकाला सगळं म्हणतात की माझं आपलं आपलं आवरून घ्या, गबाळ आवरून घ्या, जे मिळतंय. समजा 4,000चे माझ्याकडे स्टॉक पडलाय गोडाऊनमध्ये, आता हा ह्याची एंट्री दिसती आणि ह्याच्यावर मी ठीक आहे, नफा मिळवलाच पाहिजे, परंतु तो अशा पद्धतीने नाही ह्याच्या मागं. आता एखादा छोटा व्यापारी काय म्हणणार आहे, ह्याच्यात माझा काय दोष आहे? नक्की त्याचा काही दोष नाही. त्यांनी घेतलं, त्याचा लागून गेला डाव. समजा मग असं म्हणायचं आहे का की ही साखर पुन्हा विल्हेवाट लावण्याच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अडचणी कमी झाली आज? हो, परफेक्ट. विल्हेवाट लावायच्या सगळ्यांना जशी वाढली तशी पण मग कमी झाली. आता जी साखर 70 रुपये किंवा रिटेल मधलं बोलतो मी, 70 रुपये 75 रुपये जी काही साखर आहे ती आणखी कमी होईल? आता याच्यात तुम्हाला आता गंमत सांगतो. म्हणजे मी भविष्यात एक्झॅक्टली, तुम्ही चांगला प्रश्न विचारला, फार मस्त प्रश्न विचारला तुम्ही. एक बघा, आपल्याकडे कसं असं माहिती आहे का, दर जेव्हा वाढतो ना, तो जरी कमी झाला तर त्याचा फायदा ग्राहकांना मिळत नाही. का? मी समजा दुकानदार आहे छोटा, मी साखर खरेदी केली, माझ्याकडनं खरेदी झाली असेल, समजा मी 5,500 घेतली, 6,000 घेतली, किंवा 6,500 घेतली, मी काय म्हणणार, जो पण हा माल विकत नाही ना, बरोबर पडू द्या ठप्पीला, बरोबर. मग तो आपला तोच दर लावून पकडणार आहे. ज्याला पटलं ते घ्या. त्यातलं मग कसं फिल्टरिंग होतं ग्राहकांचं. गिराईक काय एखादा कोणी 5-10 रुपयांनी विचार करत नाही. आता लोकांचा माइंडसेट बदलला आहे. पूर्वी लोक विचार करायचे की 5 रुपये किलो स्वस्त तिकडे घ्या, एखादं घेईल हळूहळू. ह्याच्यात होणार काय, साखरेचं मी त्यासाठी सांगितलं, माझं सगळ्यांना आव्हान आहे. कारण आमचे शेतकरी काय एकदम, काही बरेच जण मला काही जरा कमेंट आल्या, तुम्ही कशाला वाढले तर फार चांगलं झालं. अरे तुम्हाला काय मिळणार नाहीये, तुम्ही काय लेझिम खेळताय. शेतकऱ्यांना उगाचच शेतकरी आपला नाचायला लागला, साखर वाढली, साखर वाढली, साखर. अरे तुम्हाला काही मिळणार नाही. मागच्या वर्षी ज्यांनी ऊस टाकला त्याला 1 रुपया देखील मिळणार नाही. मी जबाबदारी सांगतोय एकदम, काही मिळणार नाही. उगाच कशाला आपण उगाच. मग तुमच्या ऊसापासून ज्यांनी फायदा त्याला मिळतोय का त्यांना? म्हणजे तुमच्या ऊसापासून दुसरा एखादा इतका भरघोस पैसे कमवतोय, चुकीचं नाही सगळं. म्हणून आम्ही ते सांगतोय, बरं, शेतकऱ्यांना फायदा झाला असता तर आम्हाला काही अडचण नव्हती. म्हणजे शेतकऱ्यांना जो दर मिळणार आहे तो कारखानदार म्हणणार आम्ही 4,000 दिला, आम्ही दिला तुम्हाला. आम्ही कारखाने म्हणतील आम्ही तुमचा हिशोब करून टाकलाय, आणि उरलेला तर आमच्याकडे शिल्लकच नाही साखर. करेक्ट. आमच्याकडे काही नाहीये ते. RF आपल्याकडे कधी इश्यू झाला हो? खरा आपल्याकडे कायदा काय माहिती का, 90% ऊस उत्पादकांना माहितीच नाही. आपल्याकडं RSF आहे, रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युला. याचा अर्थ काय माहिती का, FRPची जी रक्कम दिल्यानंतर जो हिशोब होतो वर्षाच्या अखेरीसला, म्हणजे 30 सप्टेंबरला हंगाम संपतो, त्याच्यानंतर कारखान्याचं लेखापरीक्षण होतं. जे पदार्थ विकले, उपपदार्थ विकले, ह्याच्यातला 25% रक्कम सोडता 75% रक्कम ही शेतकऱ्यांना वितरित करायची असते, असा कायदा आहे. अहो 3-3 वर्ष झाले, याचं ऑडिट सुद्धा झालेलं नाही. त्याच्यामध्ये तुमच्या बाकी सगळ्या मोलॅसिस सगळ्यांमध्ये शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे, सगळ्यांमध्ये. याचा हिशोबही होत नाही, याचं ऑडिटही होत नाही. आता तर गंमत अशी आहे की आपणच आपला ऑडिटर अपॉइंट करायचा, म्हणजे मीच माझं ऑडिट करायला म्हणून आपण करणार. तो माझ्या विरुद्ध दोष काढेल का होतो? त्याला पैसेच मी देणार करून देणार ना. हे सगळं चाललंय बिचारांचं. काय सांगू का, शोषण आहे. पण आता कसं आहे, याचं फक्त कोल्हापूर भागातले जे शेतकरी आणि त्याच शेट्टी साहेबांचं मोठं योगदान आहे. बस, म्हणजे थोडं जागृती आहे, तिथं जागृती आहे, तिथं पकड आहे. परंतु बरेच लोकांची एक टीका होती की तुम्ही फक्त ऊस उत्पादकांचेच बाजू बोलतात. अरे ते संघटित आहेत, ऊस उत्पादक संघटित आहे. मूळ विषय जो आहे तो सर्वसामान्य ग्राहकांसाठी खरं तर आपण त्यांना कळावं, आणि हे सगळं नेमकं साखरेचं काय भानगड आहे ते कळावं यासाठी तर आपण बोलतो आहे. तर खरोखर साखरेचा दर जो आहे तो काही भविष्यात कमी होईल काय? पुढचे 6 महिने कसे असेल, थोडक्यात काय परिस्थिती असेल? नाही, आता रिटेल भावाची ना, एक तर रिटेलमध्ये
ग्राहकांनी 40 रुपये वगैरे दर विसरून जावा आता. अच्छा. हां, 40चा दर वगैरे त्यांना मिळणार नाही. साधारणपणे काही दिवस आता नवीन काळात हंगाम सुरू होईल. हंगाम सुरू व्हायच्या वेळेस दर पडतील, पाडले जातील. कारण ह्याच्यामध्ये फार मोठा धोका आहे. एक धोका असा आहे, जर साखरेचा दर 6,000 85च्या रेंजमध्ये राहिला तर ऊस उत्पादक शेतकरी काय म्हणणार आहे की मला पहिला हप्ता किंवा माझी FRP मला 4,500च्या खाली नाही पाहिजे. जी 3,027ची दिली होती. 2 कारखान्यांनी एकाने 4,800 आणि एकाने 4,000 ऑलरेडी जाहीर पण केले. कुठं आपल्याकडं का? हो. मी नाही वाचलं नाही. माझ्या माहितीप्रमाणे तो सोमेश्वर आणि माळेगाव बरं. 2 कारखाने दर जाहीर केले. हो, पण त्यांचे बॅलन्स शीट चांगले ना. हे मुळातच ते चांगल्या पद्धतीने चालवत आहे. चांगलं म्हणजे बाकीच्यांची स्थिती आता मला नका आता बोलूच, म्हणजे कारण हे दर देऊ शकतात नाही, मला सोपं नाहीच आहे असे. त्यामुळं आणि काय होणार माहिती आहे का, बाजारात स्टॉक तर हे साधारणपणे साखर ग्राहक म्हणजे जे आपले कन्झ्युमर्स आहेत, ग्राहक आहेत, यांना एक 50-52ची रेंजमध्ये साखर मिळेल. आता ही जो 40चा रेट तो 50 झाला, ही लेवल राहील. आणि साखरेचा दर 42, 44, 85 राहील तर चांगली गोष्ट राहील. परंतु पुढे मी पुन्हा सांगतोय, कारण आता काय झालं की आपल्याकडे देशामध्ये इथनॉलसाठी जवळपास 25,000 कोटींची गुंतवणूक झाली. आता गोची अशी होणार आहे ह्यामध्ये की इथनॉल हे मजबुरी आहे कारखानदारांसाठी. कुठलाही कारखाना तो म्हणलं जर साखरेसाठी तर आम्ही आणि त्यांचा जो ऊस असतो ना कारखान्याकडे येणार, त्याच्याकडे दोन्ही आहेत सगळे प्लांट. प्लांट आहे. तो हा काय करणार, तो इथनॉलला डायव्हर्टच करणार नाही. तो ऊस जाईल परत साखरेला, तिथं अडचण होणार आहे. म्हणजे त्यांना हे बॅलन्स करावं लागणार त्यांना कुठतरी. कदाचित मग इथेनॉलच्या उत्पादनावरती त्याचा परिणाम जबरदस्त होणारच ना त्या साखरेचं. त्यामुळं साखरेचं तर थोडं उत्पादन जे आहे ना त्याच्यामध्ये आकडेवारी आता यांची अधिकृत आकडेवारी कुणाची आलेली नाहीये. मात्र जी चर्चा सुरू आहे व्यापारी वर्तुळात म्हणा सगळीकडं की यंदाचा जो एल निनोचा इम्पॅक्ट आहे, जरी सरकारच्या आकडेवारी काही सांगू दे, देशातल्या बऱ्याच भागामध्ये पाऊस कमीच पडलेला आहे. पाऊस हा आकडेवारी कसं करतो, पुण्याला पाऊस झाला, मुंबईला झाला म्हणून तुमचं ॲव्हरेज बदललं. परंतु दौंडला झाला का पाऊस, बारामतीला झाला का पाऊस नाही, पण मात्र पुणे जिल्ह्याचे ॲव्हरेज बदलते सगळे सरासरी. ऊसाचं पीक आहे की पावसाच्या पाण्यावरती त्याचा म्हणजे पण खूप चांगला परिणाम होतो. पाऊस असेल तर ऊसाला त्यामुळं माझा असा अंदाज आहे की साखरेची जी दरवाढ आहे आता तुर्तास इथं याला ब्रेक लागेल सध्या साधारणपणे काही दिवस जानेवारी फेब्रुवारीपर्यंत. मात्र जर पुढे हे जेव्हा आकडेवारी येतील, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणजे जरी ग्राहकांना समजेल का नाही पण तुम्हाला मी समजून सांगतो की आपल्याकडे काय झालं की कारखान्यांचं विस्तारीकरण खूप मोठ्या प्रमाणात झालं. विस्तारीकरण झाल्यामुळं जो कारखाना 3,000 टनाचा होता दैनंदिन तो 9,000चा झाला. आता होणार काय की हा जो गाळप हंगाम आहे हा खूप कमी दिवसाचा राहील. 6 महिन्याची 3-4 2-3-2.5 महिने. बरोबर. आता त्याच्यात अजून दुसरी गोष्ट अशी आहे की जी साखर तयार होती तिचं उत्पन्नाचा वेग वाढणार. वेग वाढतोच त्याचा. म्हणजे पूर्वी जसं तुम्ही गाळप वाढलं 3,000 ते 9,000 तर तसे तुमचे 9,000 पोती रोजचे तयार होतील. मग पैशाची अडचण आहे, तो काय करणार, विक. आता ह्यामध्ये एकतर जर भविष्यातला जर धोका ओळखून जर सरकारने जर काटेकोरपणे यावर जर नियंत्रण ठेवलं की नाही एवढीच साखर बाहेर आली पाहिजे इतकंच, म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो जाता की बीपीची गोळी असते ती येते 10 रुपयाला, ती माणसाला रोज लागते. बीपीची गोळी 1 रुपया झाली म्हणून आपण 10 गोळ्या खातो का? पण बीपीची गोळी 500 रुपये झाली तरी आपण घेणार ती गोळी. तसं या साखरेचं आहे. त्यामुळं या सगळ्या एकमेकांचे जे लिंक घटक आहेत, सरकार, हे कारखानदार, व्यापारी, ऊस उत्पादक आणि ह्यांच्यामधलं सिंक्रोनायझेशन जे व्यवस्थित जर राहिलं नियम आणि किंवा जे सगळे आपण आपले जे मानक आहेत, मापदंड आहेत त्याप्रमाणे, तर मात्र ह्याचा सगळ्यांचा झळा हा ग्राहकांनाच असणार आहे. आणि ह्याचा फटका बिचारे जे उपभोक्ता ज्याला आपण म्हणतो, आणि हाच उपभोक्ता वर्ग नेहमी ह्यात भरला जातो, सोबत शेतकरी भरला जातो. आता पुढच्या गळीत हंगाम जो आहे त्याच्यामध्ये एकतर साखर ऊसाचं क्षेत्रच मुळात कमी आहे. नंबर 1. दुसरं असं आहे की तुम्ही मगाशी जे सांगितलं ते जे काही उत्पादन होईल त्याच्यामध्ये इथेनॉलऐवजी साखरेकडे ओढा असेल, त्यामुळे इथेनॉलच्या मार्केटवर सुद्धा त्याचा परिणाम होईल. तर इथेनॉलचं जे मार्केट आहे ज्याच्यावरून बराच वाद सुरू आहे सध्या, आपण बघतो की लोक अगदी नितीन गडकरी साहेबांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. तर इथेनॉलचा जो परिणाम आहे, या सगळ्याचा जो इथेनॉलवर परिणाम होईल त्याचा परिणाम पुन्हा या इंधनाच्या मार्केटवर पण होईल. निश्चित होईल. कारण आता काय झालं
की इथेनॉल आपलं जी ऑइलची इम्पोर्ट कमी करावं, तेलाची आयात त्याच्यासाठी म्हणून आपण ते करतो. त्यासाठी आपण इथेनॉलचं त्यांनी खूप त्याला प्रोत्साहन दिलं, परके चलन वाचेल वगैरे. आता इथेनॉल हा त्यांनी पूर्णपणे शुगर केन बेस्ड म्हणजे ऊस मॅक्झिमम जास्तीत जास्त तोच जर बाकीच्या ह्याच्यावर जर केला असता, कडधान्य किंवा मका किंवा बाकीच्या ह्याच्यावरती, पण तसं काही त्याच्यात दिसत नाहीये. हे सगळं पूर्ण येऊन जाऊन त्या ऊसावरती, आणि ह्याचा परिणाम इतका गंभीर होणार आहे पुढे, हे जे इम्बॅलन्स आहे सगळं. आणि आपल्याकडे काय झालं माहिती आहे का, म्हणजे की ऊस एक शाश्वत पीक आहे ज्याच्यात आपल्याला किंमत गॅरंटेड मिळती, आपल्याला किंमत माहिती असते ही मिळणारच आहे, FRP त्याच्या खाली तर जाणार नाहीये. 14 दिवसात पैसे मिळणार आहे, नाही मिळाले तर संघटना आहेत भांडायला, 80% तर तुम्हाला मिळणार आहे, सरकार आहे वगैरे सगळं. त्यामुळं लोक कुठला जर झालं तरी ऊसावर हातात ऊस लावलाच जातो. खर्च वाढलाय प्रचंड, मजूर मिळत नाही. आता ह्याच्यात आणखी एक धोका आहे, त्याच्यावर चर्चा जरा राहून गेली आपली. आता ऊसाचा म्हणजे साखरेचे दर वाढले तर जे तोडणी वाहतूकवाले म्हणतील ना, तुमचे दर वाढले आमचे वाढवा. हा धोका फार मोठा आहे. म्हणजे हे इतकं सोपं गणित नाही आहे सगळं. आणि त्यामुळं ह्याला एक आपल्याकडे एक प्लॅनिंग पाहिजे. ॲग्रिकल्चरसाठी खूप गरज आहे रिसोर्सेसची व्यवस्थित. मला सांगा ना, आपल्याकडे प्रक्रिया उद्योगाला आपण म्हणजे काय, आता मला तुम्ही टमाटा घ्या जुन्नर भागामध्ये किंवा नाशिकचा कांदा घ्या, मागच्या 15 आता आपण 15-20 वर्षाचं ओळखतो एकमेकांना, किती मला सांगा किती तिथं हे वाढले प्रक्रिया उद्योग. कांद्याचं गणित 1980 साली सुद्धा 4 किलोनी कांदा विकला होता. आता सुद्धा 50 पैसे म्हणजे भिकारी सुद्धा भीक घेत नाही आता, 50 पैसे दिले त्याला. म्हणजे चलन सुद्धा बाद झालं 50 पैसे, अशी अवस्था आपली. मग काय ह्यांनी माहिती का, कुठलाही सरकार येऊ दे, राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांकडं उद्योजक इंडस्ट्रियलिस्ट म्हणून बघितलंच नाही. आणि ह्याची किंमत त्याच्यामुळं ग्राहकांना बसते. हा जो आपला जो मिडल क्लास जो कन्झ्युमर आहे हा कायम भरला जातो याच्यामध्ये, आणि त्याच्या खिशातनं पैसे वेगवेगळ्या मार्गाने म्हणजे थोडी आपली चर्चा वेगळ्या झाल्या जाईल. पण मिडल क्लास कन्झ्युमर आणि शेतकरी मिडल क्लास हा फक्त डोनेशनसाठी असतो. फक्त त्यांनी पैसे कमवायचे मिडल क्लास मार्गाने. जो मी थोडी क्षमा मागतो, जो अतिशय म्हणजे आपण म्हणतो ना की BPL खाली किंवा सरकारवरती, तो म्हणतो काय असं पण आमचं काय नाही, काय जे मिळतं ते म्हणजे त्यांची क्षमा मागतो, एखाद्यावरती असं बोललं नाही पाहिजे. आणि जो मधला असतो म्हणजे जॉबवाला, सर्व्हिसवाला, एक मध्यमवर्गीय दुकानदार, ह्याला कोणी वालीच नाही यांना ह्यांची. आणि जो एकदम मोठा असतो त्याला काही फरक पडत नाही. डोनर म्हणतो म्हटलं, डोनर हे म्हणजे डोनर म्हणा, जे काय ते त्याचंच होतं. तशी अवस्था आहे सगळी. आता साखरेचा जो विषय आहे, मूळ विषयावरती आपण पुन्हा येऊ. यावर्षी साखर पुन्हा निर्यात करावी लागणार आहे, मला वाटतं केली की करणार आहे, तसं काही आहे? निर्यात शक्यच नाही, आयात. सॉरी तरी नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे. खरं आपण म्हणजे तुम्ही अतिशय तुमच्या मुखातून जे निघालं ना, तो एकदम खरं की ना, आपण खरं जगाला निर्यातदार देश आहे. तुम्ही जर तुमचे आपल्याकडे एवढे रिसोर्सेस आहे, इतकी प्रचंड शेती, इतकी जमीन आहे, मुबलक पाणी आहे, तर आपण संपूर्ण विश्वाला हे काय करतात माहिती आहे का, ज्यावेळेस शेतकऱ्यांना 2 पैसे मिळायचा वेळ येतो ना, त्यावेळेस त्याच्यावर बंधन टाकतात. त्यांनी भीती दाखवतात कोणाची, कन्झ्युमरची. त्याला कधी कन्झ्युमरला फायदा होतो. तुम्ही कांद्याचं बघा, बरोबर निर्यात बंदी येते कांद्याला, जेवढा पैसे आता सुद्धा तसंच चाललंय सगळं. तर आता हे काय करत आहे, आता ह्यांनी इम्पोर्टचं पिल्लू काढलं. ह्याचा इतका गंभीर परिणाम होणार आहे तुम्हाला. मी जे सांगतो ना दर पडायचं कारण, आता ही साखर लगेच येणार आहे का, नाही. फक्त 10 लाख टन त्यांनी सांगितली, आणि त्याच्यात त्यांनी आणखीन असं पाचार मारलंय की इम्पोर्ट झालेल्या रॉ शुगर पासून जी साखर तुम्ही तयार करणार आहात ती तुम्हाला 2 महिन्यात विकायची आहे. हे कुणाला माहित नाही अजून हे गणित. याचा अर्थ तुम्हाला म्हणजे काही महिन्यांसाठी साखर तुम्हाला मी 40 रुपये सुद्धा दाखवून देईल तुम्हाला. आपण त्या दिवशी तुम्हाला मी फोन करेल. 10 लाख टन आल्यानंतर, हा, ती 10 लाख टन येणार, ती तयार करायची विशिष्ट दिवसात, म्हणजे 2 महिन्यात संपवायची. याचा अर्थ काय माहिती का, समजा तुम्ही 20 लाख टनाचा कोटा सोडला पुढे, 20-22 लाख टनाचा, आणि ही 10 लाख टन मानेवर बसवली, ते बीपीची गोळी सारखं येते. तुम्हाला 20 गोळ्या दिल्या, तुम्ही म्हणणार बाबा मला एकच पाहिजे, बाकीचं काय करणार, पडली तशीच. मग हे हळूहळू मग ज्याला उसाचं रेट, बरं ह्यांनी FRPचा रेट वाढवला का, नाही. त्या तुलनेत जर साखरेचा रेट वाढला पण लगेच FRP वाढवा ना तुम्ही, चांगला होऊन जाईल ना, एक लेवल होऊन जाईल. तुम्ही SMP वाढवली का साखरेची, मिनिमम सेलिंग प्राइस, MSP किमान आधारभूत, ती पण नाही वाढवली, म्हणजे तुम्हाला 32 धोका आहे. मग सरकारने, नाहीतर मग खरंच सरकारने 40 रुपये साखरेचं एक बॅरियर केलं पाहिजे की कारखान्याची साखर 40 रुपयाच्या खाली विकलीच गेली नाही पाहिजे. शेतकऱ्यांना
3500-3700चा दर FRPचा मिळाला 9.5% रिकव्हरी मिळालं पाहिजे. कोल्हापूर भागात 4,500चा रिकव्हरीचा दर मिळेल, पुणे भागात 42-85 मिळेल. करणार आहे का ते? अजिबात करणार नाही, अजिबात करणार नाही. मी ठामपणे सांगतो. पण साखर जी आहे ती साखर यापूर्वी आत्ता आयात करावी लागणार आहे. यापूर्वी कधी केली होती? यापूर्वी आम्ही जेव्हा बाहेर पडलो ना व्यवसायातनं मी, हां. त्यावेळेस आम्हाला खूप मोठा फटका बसला होता मला. अच्छा. म्हणजे त्यानंतर मी ठरवलं या व्यवसायातच राहायचं नाही. आणि ह्यांचे इतके, मी नाव घेणार नाही, खूप मोठ्या माणसाला भेटलो आम्ही. साखरेतला प्रचंड मोठे जाणकार आम्ही सगळे व्यापारी गेलो होतो. मला आठवतं 2009-10ची गोष्ट असेल. आणि ह्यांनी लोकसभेत सांगितलं की साखरेचे आम्ही दर असं हे तो वाढणार आहे, हे होणार आहे. आणि ह्यांनी वेगळं सांगितलं तिथं भूमिका, आणि संध्याकाळी सरकारची भूमिका वेगळी. सरकारने पूर्णपणे इम्पोर्ट अलाउड केली. तुम्हाला सांगतो, आपल्याकडच्या भागातल्या कारखान्यांची साखर 11-12 रुपयांनी एक्सपोर्टसाठी व्यवहार झाले. आणि पुढं तीच साखर तुम्हाला पटणार नाही, 3200 रुपये झाली होती साखर. 3200 रुपये. हो, आपल्याकडं रांग लावून दिलेली साखर. पुणे जिल्ह्यातल्या पाटात जर सोडला, मला चांगलं आठवतं, त्यांनी दिलेली साखर. आणि घेणारं कोण होतं माहिती आहे का? रेणुका शुगर, मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे हे सगळं कसं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो की आता कसं आहे, जास्त नाव घेऊन बोलता येणार नाही कुणाचं. त्यामुळं मला जी चर्चा चालली आता, उदाहरणार्थ एखादा व्यक्ती अचानक कारखाने घेत सुटतो, म्हणजे हे न समजलेलं गणित आहे. एखादा सामान्य माणूस ज्याच्याकडं 10-15 वर्षापूर्वी त्याची फायनान्शियल कॅपॅसिटी काही नसते, म्हणजे 2-5 कोटीची पण नसते, तो एकामागं एक करत करत कारखाने घेत सुटतो. तो पैसे पण देतो. जिथं रती महारथी कारखानदार पैसे द्यायला त्यांचं चक्रवतं डोकं, ते म्हणजे आमची जुळाजुळ होत नसती वगैरे सगळं. आणि मग तो करतो कसं आहे. ती एक चर्चा चालली सगळीकडं की कोणीतरी मोठी अदृश्य शक्ती आहे, त्यांचा हायेस्ट कारखाने ते चालवतात. हो, नाही, आता हे जुनेवाले नाही, आता हे नवीन आहे, नवीन एंट्रंट आहे प्लेअर इंडस्ट्रीमध्ये. तुम्ही फक्त नाव घेत नाही, माहिती आहे सगळ्यांना. सगळ्यांना माहिती आहे. आता कसं आहे, पण ह्या गोष्टी आहेत, ह्या आपण छोटे लोक आहोत सगळे. परंतु साखर आहे ना, हा टाइम बॉम्ब आहे. जसा कांदा आहे तसा. जर ह्यांनी जर साखरेचे जर व्यवस्थित जर त्याकडे लक्ष नाही दिलं, आणि अशी जर व्हॉलॅटिलिटी राहिली दरामध्ये, आणि अशी जर सट्टेबाजी केली, आणि असा जर गोंधळ राहिला, तर साखर जी ज्वलनशाही, म्हणजे त्याला म्हणतात ना की जसं साखर ऊसापासून इथनॉल तयार होतो, त्याचं इंधन तयार होतं, तर तेच त्याचा जो जीन आहे, त्याचा जो DNA, तो ज्वलनशीलच आहे. तो जरी ती गोड लागते, त्यामुळं याचा स्फोट घडू शकतो त्या साखरेचा. शेवटचे 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आणि दुसरा सर्वसामान्य ग्राहकांसाठी आहे. पहिला प्रश्न शेतकऱ्यांचा. आता इतकी सगळी आपण चर्चा केली आहे, साखरेचे दर वाढत आहेत, ग्राहकांना पुढचे काही दिवस निश्चितपणे महागड्या दरानं साखर घ्यावी लागेल असं तुम्ही सांगितलं. पण मग शेतकऱ्यांना या वाढलेल्या दराचा, म्हणजे आताचं ठीक आहे, आपण बोललो की शेतकऱ्यांना काही फायदा झालेलाच नाही, होणार नाही आहे, पण जे येता जो नवा हंगाम सुरू होतोय, त्या हंगामात तरी शेतकऱ्यांना फायदा होईल का? नाही, ह्यामध्ये बरं का, आता 2 गोष्टी आहे. पहिली तर मुद्दा असा आहे की कारखाने काय करतील की आमची जी FRP आहे तेच देणं आम्हाला तुम्हाला बंधनकारक आहे. दुसरा एक मुद्दा राहून गेला आपल्या चर्चेमध्ये की ऊसाला आणखीन एक साखरेला आणखीन स्पर्धक आहे, तो आहे गुळ. तर यांच्या अशा काही हालचाली सुरू आहे आत्ता की गुळावर निर्बंध आणायची, म्हणजे जी मला 2 दिवसामध्ये मला इनपुट्स मिळेल, मला काहींनी सांगितलं. साखरेचा दर नियंत्रण ठेवण्यासाठी नाही, ऊसाची उपलब्धता पाहिजे. शुगर लॉबी जी आहे ना, बघा, कारखाना एकदा बंद पडला तर सुरू करणं फार मुश्किल होतं. रोटेशन चालू राहिलं. हा, आता होणार काय की शेतकऱ्यांची ज्या अपेक्षा आहे त्या खूप वाढल्या आहे. जसं तुम्ही म्हटले की आमच्या कारखान्यांनी 4,000 दर दिला, 4.5 केला, 8800, जे देऊ शकणार नाही मग ते म्हणतील बाबा ह्याचं कुठंतरी. आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याला ऊस टाकावाच लागतो. बरं, तो समजा एक्स जिल्ह्यातला असेल, दर दिला इथं समजा सोमेश्वरने सांगितलं, तो तिकडनं इकडे येऊ शकत नाही, त्याचा ऊस इकडे येणार नाही, त्याला परवडणार नाही टाकायला. मग ह्या काय करताय सगळीकडं की दुसरीकडे त्याला पर्याय उपलब्ध राहू नये, त्या गोळावरती सुद्धा हे करायचं. आणि कारखानदार काय म्हणणार आहे, बघा आम्हाला नियमाने जी FRP घोषित आहे तेवढे आम्ही देऊ, तेवढे आम्ही आता तुम्हाला देऊन टाकू पैसे, पुढचं पुढं बघू, तुला टाकायचं तर टाक, नाही तर तुझं पुढं आम्ही ऊस घेणार नाही. अशा पद्धतीने संघर्ष होईल, मोठा संघर्ष घडेल. मात्र जर हे वाढते जर टिकून राहिले तर सक्तीने कारखान्याला हा दर द्यावाच लागणार आहे.
मुळात प्रश्न तोच येणार आहे पुन्हा की दर टिकतील का. हंगाम संपल्यानंतर दर मिळाले पुन्हा तोच खेळ तसाच राहील. मात्र संघर्ष किती होतो, ऊस उत्पादक कशी भूमिका घेतो त्यावर सगळं राहील असा. आणि मग दुसरं ग्राहकांचं काय? ग्राहकांना कसं आहे की ग्राहक हा कॉर्पोरेट म्हणजे जसं आहे ना डोनर, जसं एक जसं ना मी म्हणजे माफी मागतो क्षमा ग्राहकांची, हे यांना महागच घ्यावं लागणार अशी. यांना साखरेला आता यांनी सवय करून घ्यावी मानसिकता. आता केवळ साखरच नाही, पुढचे पदार्थ घ्या तुम्ही, डाळी, तेल सगळं महाग होणार आहे. सगळ्या वस्तू तुम्ही दुधाचं बघा ना, आता 85 रुपये लिटर दूध झालं बघता बघता. मी असं म्हणत नाही, आपण साखरेचा विषय बोलतोय, पण खरं तर तुम्ही म्हटला तसं सगळी कडधान्य, सगळ्या डाळी, कांदा, साखर, गहू, तेल, तांदूळ प्रचंड प्रमाणात महागलेल्या गेल्या महिन्या दीड महिन्यामध्ये. आणि यावेळचं वैशिष्ट्य महागाईचं काही, जसं आपण साखरेचं बोललो की 2 रुपये 3 रुपयांनी साखर 5 रुपयांनी वाढली, ठीक आहे. यातली प्रत्येक महागाई ही 15 ते 20 रुपयांनी झालेली आहे. आणि ही यावेळचं वेगळेपण आहे. ते काय खरं आपण नाही. आणि आणखी मुद्दा मी शेतकऱ्यांसाठी पण आम्ही प्रतिनिधित्व करतो, तर ह्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे ना की या कृषी उत्पन्न मालाच्या महागाईचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही. हा जर मिळाला असता तर आपण समजू शकलो असतो की शेतकऱ्यांचं जीवनमान उंच होईल. शेतकऱ्यांकडे पैसा कसा येतो माहिती आहे का तुम्हाला? खरं मी असं एक सर्वेक्षण केलं, ज्या यांच्या जमिनी जातात ना ॲक्विजिशनमध्ये, यांच्या जमिनी आणि एकदा पैसे येतात, बस त्यातनं पैसे येतात. तो मग मोठी गाडी घेईल, फॉर्च्युनर घेईल, जसे त्याचे पैसे येतील तो उधळल बिदळल, जरा गॉगल बिगल घालून त्यांनी फिरावं सगळं. मात्र पुढं तो परत पुढचं जनरेशन, कारण हे फार भयंकर चाललं सगळं. त्यामुळं हे एक विशेष सायकल आहे सगळी पूर्ण. आणि जोपर्यंत आपले पॉलिसी मेकर धोरण करते, त्यामुळं साखरकडे त्यांनी लक्ष ठेवावं. खूप गंभीर विषय आहे साखरेचा, इतकं सोपं नाही आहे. आणि देशाचं राजकारण हलवायची ताकद असलेला हा पदार्थ आहे. महाराष्ट्राचं राजकारण साखरेवरच चालतं, त्यामुळं साखरेशी खेळताना सांभाळून खेळावं त्यांनी. खरं तर आपण गेले जवळ 40 मिनिटं म्हणजे गोड साखरेच्या बाजाराची ह्या सगळ्या कडू ज्याला वस्तुस्थिती म्हणू आपण, ते आपण योगीजींकडनं समजून घ्यायचा प्रयत्न केला. या पुढच्या काळात सुद्धा साखर असेल किंवा एकूणच शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, साखर कारखानदारांचे प्रश्न असतील, या संदर्भात आपण योगीजींशी वेळोवेळी बोलत राहू. आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.